चंद्रपूरचा कायापालट करण्यासाठी भाजप सेना युतीला संधी द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शहरातील रोड शो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप सेना युतीला पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. रस्ते, पथदिवे, सुशोभीकरण, मालकी हक्काचे पट्टे, प्रधानमंत्री आवास योजनेतून घर देणे आदी विविध विकास कामांचा उल्लेख करत त्यांनी मागील काळातील कामगिरी जनतेसमोर मांडली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भाजपच्या नेतृत्वाखाली सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर बदलण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासाठी 50,000 कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यातील भरीव हिस्सा चंद्रपूरसाठी आणला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही चंद्रपूरला पैसा आणू, मात्र महानगरपालिकेत दलाल, भ्रष्टाचारी आणि अनाचारी लोक बसले तर विकास होणार नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. चंद्रपूरच्या कायापालटासाठी भाजप सेना युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, 16 तारखेपासून पुढील 5 वर्षे तुमची काळजी आम्ही घेऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाकाली देवीचे दर्शन घेऊन रोड शोची सुरुवात करण्यात आली असून महाकालीच्या आशीर्वादाने चंद्रपूरमध्ये महाविकास होणारच असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. असेल, रस्त्यांची योजना असेल, पथदिव्याची योजना असेल, सुशोभीकरणाची योजना असेल, 16,000 लोकांना मालकी हक्काचा पट्टा देण्याची विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेतनं घर देण्याचा विषय असेल, चंद्रपूर शहर बदलण्याचं काम हे या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वात आमचे सुधीर भाऊ, आमचे हंसराज भैया, आमचे किशोरजी यांच्या नेतृत्वात झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि म्हणूनच आता पुन्हा एकदा आपल्याला हीच विनंती करण्याकरता आलोय. आता तर आपल्या देशाचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरांकरता 50,000 कोटी रुपये आपल्याला दिलेले आहेत. आता हा पैसा चंद्रपूरला देखील आम्ही आणणार आहोत. पण चंद्रपूरला आम्ही पैसा आणला आणि इथे महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, चंद्रपूरचा कायापालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं. येत्या 15 तारखेला मतदानाला गेल्यानंतर ज्या ठिकाणी कमळ दिसेल तिथे कमळ आणि जिथे धनुष्यबाण दिसेल तिथे धनुष्यबाण या बटना आपण दाबाव्या. चंद्रपूरच्या जनतेला माझं आव्हान आहे, चंद्रपूरकरांनो, 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणून जाण्याची, महाकाली मंदिराचा विकास, दीक्षाभूमीचा विकास हा तर आपण ऑलरेडी मंजूर केलाय, तो देखील या ठिकाणी होणारच आहे. आणि आई महाकालीचं दर्शन घेऊन या रोड शोला मी सुरुवात केली आहे. महाकालीचं दर्शन घेतल्यानंतर महाविजय होणारच हे या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.